नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला कांदा लसूण मसाला वापरून मटकीचं कालवण बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा 250 ग्रॅम मटकी घेतलेली आहे आणि मटकी अशी मोड आलेली मटकी आहे। मटकीला कशी मोड आणायचं ह्याची पण मी रेसिपी अपलोड केलेली आहे आणि ही देशी मटकी आहे बघा, एकदम बारीक अशी असते। कढई गरम करत ठेवली, त्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया। तेल टाकायचे आपल्याला अर्धी पळी, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि ह्याला गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे, गॅस आहे मीडियम। त्यात टाकायची आपल्याला मोहरी, छोटा अर्धा चमचा मोहरी टाकलेली आहे। मोहरी एकदम बारीक अशी आहे बघा, मोहरी चांगली फुटली गेलेली आहे बघा। अर्धा चमचा टाकायचं जिरं, जिरं पण चांगलं आपण भाजून घेऊया। त्यात टाकायचं आपल्याला थोडासा एकदम हिंग पावडर, त्यात टाकायचा कढीपत्ता, त्यात टाकूया आपण आता छोट्या आकाराचा एक कांदा असा बारीक कापून घेतलेला आहे। कांदा चांगला भाजून घेऊया। कांदा बघा भाजलेला आहे, त्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला 1 चमचा सुक्कं खोबरं, लसूण आणि आलं असं कुटून घेतलेलं आहे। एकदम थोडासा तुकडा घेतलेला आहे सुक्या खोबऱ्याचा। अर्धा इंच आलं घेतलेलं आहे, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि खोबरं सुक्कं खोबरं आहे। त्याला 1 मिनिटभर आपण भाजून घेऊया। परतून घेतलंय बघा, चांगलं सगळं भाजलं गेलेलं आहे। त्यात टाकायची आपल्याला थोडीशी हळद, मिक्स करून घेऊया। त्यात टाकायचं आपल्याला एक छोट्या आकाराचं टोमॅटो बघा, मी असं बारीक कापून घेतलेलं आहे। आता हे पण आपण ह्याच्यामध्ये 1 मिनिटभर परतून घेऊया। मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे, एकदम टोमॅटो आपलं एकदम सॉफ्ट झालेलं आहे। त्यात टाकायचं आपलं 1 चमचा कांदा लसूण मसाला, मिक्स करून घेऊया। त्यात टाकायचे आपल्याला चवीनुसार मीठ, मिक्स करून घेऊया। आणि त्यात टाकायचे मटकी, मटकी बघा स्वच्छ धुवून घेतलेली आहे, टाकून घेते सगळे। आता मटकी टाकून घेतलेली आहे, गॅस आहे मीडियम आणि 1 मिनिटभर ह्याच्यामध्ये मसाल्यामध्ये चांगली परतून घ्यायची। मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे। त्यात टाकायचं आपल्याला शेंगदाण्याचं कूट 2 चमचे, थोडंसं जास्त कमी जरी टाकलं तरी चालेल, हलवून घेऊया। त्यात टाकायचे कोथिंबीर, मिक्स करून घेते। तुम्हाला सांगते कधी कधी असं होतं ना, आपण जास्त मटकी भिजत घालतो, मग थोडीशी मटकी शिल्लक राहते, मग त्याचं काय करायचं, त्याच्यामध्ये 1 वांगं टाकायचं, 1 बटाटा टाकायचं। सेम प्रकारे जसं आता मी केले ना, अशाच प्रकारे सेम करायचं, छान लागतं एकदम। आता ही पण तुम्ही का नाही एक मिसळ पद्धतीनं सुद्धा खाऊ शकता, चवीला एकदम छान असं लागेल। आता ह्यात टाकायचे आपल्याला कोमट पाणी, साधं जरी पाणी टाकलं तरी चालतं, पण कधी पण अशा काय गोष्टी असतात ना, त्याला कोमट पाणी टाकलं का नाही की तरी पण छान येते आणि चवीला पण छान लागतं। आता यात मी 1 ग्लास टाकलेला आहे बघा, आता आपण अजून पाणी टाकूया। त्यात अजून टाकूया आपण अर्धा ग्लास पाणी, एकूण 1.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे। आणि 1.5 ग्लास जे पाणी टाकलेलं आहे ना, ते सगळं आपलं कोमट पाणी टाकलेलं आहे, एकदम कडक गरम वगैरे नाही, कोमट पाणी टाकलेलं आहे। आता गॅस करणार आहे बघा बारीक, कारण मीडियम गॅसवर आपण हे सगळं केलं होतं, आणि शिजून देऊया। मस्त असं बघा आपलं मटकीचं कालवण शिजलेलं आहे आणि एवढं पातळ झालेलं आहे बघा, अशा पद्धतीमध्ये। जास्त जर अजून जर पातळ पाहिजे असलं ना तर अजून पातळ करायचं, तर अशा पद्धतीत केल्याने एकदम छान लागतं चवीला। भातावर, ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी अशा पद्धतीवर। आणि तुम्ही ह्याच्यामध्ये मी सांगू का, पावावर मिसळसारखं जर खाल्लं ना तर एकदम मस्त लागणार। करून बघा अशा पद्धतीनं। खूप रेसिपी मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत वेगवेगळ्या पद्धतीनं, आणि आज असे कमेंट आली होती की कांदा लसूण मसाला वापरून मटकीच कालवून दाखवा, तर अशा पद्धतीनं दाखवलेलं आहे। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।